प्रवासाची सुरुवात जर का आपण या ऊर्जेने करत असू की आज आपल्याला आपल्या आराध्य दैवताचं दर्शन घ्यायचं आहे, तर निश्चितच प्रवास खूपच रोमांचक होत असतो आणि एक वेगळीच अनुभूती येत असते. आम्ही सुद्धा हा प्रवास असाच करत आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सोनाली आपलं स्वागत करते या नवीन ब्लॉगमध्ये. मागील ब्लॉगमध्ये आपण जिथे थांबलेलो होतो तिथूनच या ब्लॉगची सुरुवात करत आहे. आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 11:38. आम्हाला आदियोगींपर्यंत पोहोचायला साधारण अजून तासाभराचा वेळ लागणार आहे. मित्रांनो, जसे जसे आम्ही दक्षिणेकडे जात आहोत तशी एक गोष्ट खूपच प्रकर्षाने जाणवत आहे. ते ॲक्च्युली इथलं वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे इथले रस्ते. खूपच सुंदर रस्ते आहेत. मी अगदी सुरुवातीपासून एकच गोष्ट बरेचदा बोलत आहे हे मला माहिती आहे, पण बोलल्या वाचून राहवतच नाहीये. कारण रस्त्यांची रचना आणि रखरखाव अशा पद्धतीनेच केलेला आहे. फुलं बघ कसली सुंदर वाटतात. रेल्वेच्या फाटकावरती येऊन थांबलेलो आहे आम्ही आता. इथून रेल्वे क्रॉस होणार आहे आता, तर आम्ही आता सिग्नल लागलेला आहे म्हणून थांबलेलो आहोत. झुक झुक आगनगाडी आलेली आहे. मित्रांनो, आम्ही आता हैदराबाद हायवेवरती आलेलो आहोत, पोहोचलेलो आहोत इथे. तर आम्ही आदिगुरु स्थळाच्या रस्त्यावरती पोहोचलेलो आहोत आता. हनीबी फार्म आहे इकडे. नमस्ते. मित्र, आपण आलेलो आहे आदियोगी शिवाची इथे आलेलो आहोत आपण आता. अवघ्या फक्त 10 मिनिटात आपण तिथे पोहोचणार आहोत. खूप छान चारी बाजूने डोंगर, मध्ये प्रतिमा, महादेवांची प्रतिमा खूप छान आहे. आपण इथून जाताना चला आता ड्रोन, त्यांना विचारा ड्रोन अलाउड आहे का.
पैसे में है क्या? हो जाएगा फास्टैग पे। कितना है? काय सांगते ते पण कळत नाही। भैया ड्रोन उड़ा सकते हैं यहाँ पे? नॉट अलाउड है। नीचे के साइड में कहाँ पे पार्किंग किधर है? इकडे पुढे parking. अरे शी यार, ड्रोन व्ह्यू घेतला असता इथला। आपण जिथे कॅम्पिंग कर म्हणजे कॅम्पिंग बोलतो, जिथे जेवण बनवू ना आपण तिथला ड्रोन व्ह्यू घेऊया, इथला नाही। आपण तिथून इतकं उंच उडू की आधी होगी। काम करो, उतरा तुम्ही इथे खाली, मी गाडी लावणार। एवढं कुठे चालत येता तुम्ही? उतरा तुम्ही खाली। मित्रांनो, खूप छान प्रतिमा आहे महादेवांची। चारी बाजूने डोंगर, मध्ये प्रतिमा। रेप्लिका जो असतो ना, कॉपी, त्याला प्रतिमा म्हणतात। कॉपी म्हणजे प्रतिमा, बरोबर। लोकांनी इथं सांडवून ठेवले याच्यावर, तिथे पाहिजे हे बघ, याच्यावर तिथे थंड, इथे थंड। खूप शांत ठिकाण आहे। थंड थंड वातावरण आहे, चारी बाजूने डोंगर। तर मित्रांनो, आदियोगींचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत परत पुढच्या वाटेला लागतो। आता खूप उशीर झालेला आहे, आता वाजलेले आहेत 12:58 आणि आम्हाला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे, तर आम्ही आता निघतो इथून पुढे। तर हर हर महादेव, जोरात एकदा गर्जना होऊ द्या महादेवांच्या नावाने। महादेवांची एक मूर्ती घ्यायची। तो मित्र, आज हमारा खाना बन रहा है दाल, काय पनीर मखनी ना, कोणती भाजी? पनीर मखनी। हाँ बोला ना सर। हमारी रोटी हो रही है, आज हम बनाएंगे रोटी। यही रोटी खाएंगे दोपहर को और शाम को भी। आज दाल है, पनीर सब्जी है, पनीर मखनी। प्लीज, एवढं पण नाहीये। आत गरम होतंय आणि इथे थंडी असते। ठीक, घे लवकर घे। झाली भाजी ती? ठीक है आता हूँ मैं। अरे मैं हड़पसर में ही हूँ। झालं झालं बाबू, झालं। वो साधना बैंक में चलता है भाई, 5 साइन करना ही नहीं है, 2 ही साइन करना है।
अच्छा, और आपके लोगों क्या हो गया, फाइनल हो गया, संपला? माझं चॅलेंज आहे तुम्हाला. येतात तुम्हाला 3 लेन दिसतील. तुम्हाला आता 3 लेन दिसतील. हे माझं चॅलेंज तुम्हाला आहे. पण आता एका क्षणात तुम्हाला दिसतील 3 लेन, जे आता 2 येतात. बघा बाबा, तुम्हाला म्हटलेलं आता 3 लेन दिसतील. बघा, ही आहे माझी दिव्य दृष्टी. ते आम्हाला पण दिसत होतं कारण आहे तुझी दिव्य दृष्टी. आता ती मित्रांनो, कर्नाटकातला पहिला पाऊस लागलेला आहे आम्हाला. रस्ता पूर्ण भिजलेला आहे, पण एवढा काही जोरात पाऊस नाहीये. KGF आहे नाही का? टाका लवकर जरा अर्जंट आहे. त्याच्यातच आहे की रे बाबा, ते ड्रोन साठीच ठेवली आहे की खास करून. तर मित्रांनो, अथक परिश्रम आणि प्रयत्नांनंतर आम्ही आता मेन रोड म्हणजे NH44 ला जाऊन भेटणार आहोत. खूप छोटा छोटा रस्ता होता, पूर्ण सिटी फिरवली गुगल बाईनी आम्हाला. ताई, असं का केलंस ग ताई? किती कंटाळलो आम्ही. आमचा 2 तासाचा पुढचा रस्ता छोट्या छोट्या रस्त्यांमुळे, गावातल्या रस्त्यामुळे लांबला गेला. तर फायनली तो क्षण आलेला आहे आणि आम्ही NH44 ला येऊन भेटलेलो आहोत. ये मित्रांनो, आता आपण थांबलेलो होतो श्री सरावणा बंधन हॉटेलमध्ये. श्री सरवणा हॉटेलमध्ये तिथे आपण चहा प्यायलो. मी आणि वेदूने नाही पिला, कारण की आम्ही दोघं मी तिथे त्यांना विचारलं तिथल्या काकांना, आता आपण कुठल्या सीटमध्ये, तर आता तुम्ही आमच्या सोबत आहात तमिळनाडूमध्ये. तर बघूया पुढचा रस्ता कसा आहे. मित्रों, दिल थाम के बैठो. आता आहे आई ड्रायव्हर. सोनिया गाडी चालवत आहे आणि सब परेशान आहे. काय परेशान आहे? हॅलो मित्रांनो, कसं आहे? डर के आगे जीते, इसलिए हमने माउंटेन ड्यू पिया है. कब पिया? मित्रांनो, स्वागत करतो तुमचं परत एकदा. आता आपण पोहोचलेलो आहे एका चेक पॉइंट वरती. तिथे ते चेकिंग करत होते आपले, पण इतकी चेकिंग तर नाही केली. तर आता आपण तुम्हाला रस्ता दाखवतो. खूपच गर्दी आहे मित्रांनो. रस्ता दाखव. अरे राहू दे तन्नू, अंधाराचा काय रस्ता दाखवतात. नॉट अगरबत्ती, भस्म. Because we keep haldi and kumkum in this plate, no? So it is something different for me. तर मित्रांनो बघा, हे ह्याच्यासोबत दाखवतो ना ते काय. Yeah, I'll apply. मला पण लाव ग, मला पण लाव.
आहेत गाडी. तर मित्रांनो हे बघा, हे होते आमचे थोड्या वेळासाठी ड्रायव्हर. त्यांना विचार त्यांचा एक्सपिरियन्स. ड्रायव्हरचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आपण थोड्या वेळानंतर बोलू. आता जरा रूममध्ये जाऊयात. चेक इन केलेलं आहे. रूममध्ये जाऊयात, जरा फ्रेशन अप होऊयात आणि मग आपण बोलू. मित्रांनो आत्ता आपला रूम नंबर चेंज केला आपण, तर तो आहे 3007. चला घुसूया आत. हे बघा आमचा बॅगेचा ढीग. हे तुला काय खायचंय? नाही काय नाही घ्यायचं. ओरडायचं नाही. तर थर्ड फ्लोर आहे मित्रांनो. वेलकम. थँक्यू. तर हे बघा, हे आहे मस्त ग्रीन बीथ इथे. तर मित्रांनो ही मिळालेली आहे आम्हाला रूम. चार्जेस सांगते मी तुम्हाला. चार्जेस आहेत 4800 आणि 4800मध्ये आम्हाला इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट ही रूम मिळालेली आहे. रूम तशी खूप छान वाटली आम्हाला. इनफॅक्ट कालच्यापेक्षा तरी छानच आहे. तर हा आहे फ्रॉयर एरिया. एंट्रन्सलाच इथे आणि लेफ्ट साईडला इकडे वॉशरूम आहे. क्लीन आहे. इम्पॉर्टंटली हे क्लीन आहे. टॉवेल्स ठेवलेले आहेत तिकडे. दिस इज म्हणजे हेअर ड्रायर वगैरे सगळ्याचीच सोय आहे इथे छानपैकी. हा पॅन्ट्री एरिया आहे. इथे चहा कॉफी वगैरेसाठी आपल्याला इथे हे ठेवलेले आहेत, पाउचेस ठेवलेले आहेत. त्यानंतर इथे जे खाली पॅकेट्स ठेवलेले आहेत ते चार्जेबल आहेत इफ इट इज यूज्ड. खाली एक छोटूसा फ्रीज आहे. इकडे लेफ्ट साईडला हा बेड आहे. किंग साईज बेड आहे. तिकडे छान अशा 2 चेअर्स आहेत. पलीकडे ही ऑफिस चेअर आहे. टेबल आहे. आपण इथे मस्त वर्कस्टेशन म्हणून याचा वापर करू शकतो आणि आपलं जे काही काम आहे ऑफिस रिलेटेड ते करू शकतो. आणि हे गॅलरीची गॅलरी नाही आहे, पण ही खिडकी ओपन केली आपण की इथे खाली तुम्ही बघू शकता. आपण मेन रोडवरती आहोत आत्ता. मेन रोडवरती आपल्याला रूम मिळालेली आहे. त्यामुळे चार्जेस थोडेसे हाय आहेत, पण रूम खरंच छान आहे. माझ्याकडून तर 100% मी या रूमला प्रेफरन्स देईल की तुम्ही हायवेवरतीच आहे. सालेममध्ये, सालेम नावाचं जे सिटी आहे इथली, इथे आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 8:30 आणि आत्ता वाजलेले आहेत 9 आणि आम्ही खरंच खूप कंटाळलेलो आहोत. सकाळी लवकर उठलेलो होतो. लवकर निघता नाही आलं ही वेगळी गोष्ट आहे. ही नेहमीचीच गोष्ट आहे आमची की आम्ही लवकर निघत नाही. पण खूप कंटाळलेलो आहोत. राहुलनी पण खूप जास्त गाडी चालवली. मी सुद्धा जवळपास 125 किलोमीटर गाडी चालवली, पण रात्रीच्या वेळी गाडी चालवलेली आहे. त्यामुळे मी पण खूप कंटाळलेली आहे. आता जेवण करतो आणि झोपून जातो. तर या ब्लॉगचा एंड आता आपण करूयात का? करूया. ठीक आहे, चालेल. ब्लॉगला एंड करूयात आता इथेच आपण. मित्रांनो हे बघा मी काय काय गोळा केलं बघा. हो, त्याला
आहे. आदियोगीच्या इथे हे ग्रॅनाइटचे काही पीसेस मिळालेले आहेत, तर तो ते घेऊन आलेला आहे. ठीक आहे, तर चला गुड नाईट मित्रांनो. आजचा हा ब्लॉग इथेच थांबूयात. वेदू पण गुड नाईट म्हणतोय. गुड नाईट मित्रांनो. गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट. आतासाठी बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट. आणि हो, ट्रॅव्हल करत राहा, कारण लाईफ इज अ जर्नी.